नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूषण दादा, माई आणि साई हे रमाला समजावतात. आपल्याला प्लॅन करायचा आहे, जोपर्यंत बाळ येत नाही 9 महिने तोपर्यंत आपण त्यांना हे बाळ द्यायचं असे खोटे सांगायचं. म्हणून माई आता रमाला समजावतात की हे पग पोटे, अगं तू वेडी आहेस का? अगं जेव्हा तुला त्या तुझ्या हक्काचेच पैसे देतात, त्यामुळे तुझे पैसे तुझ्या बाळासाठी घेण्यात तुला काय अर्थ आहे? कारण हे पग जेव्हा मी बाळंतीण होणार होते तेव्हा खरंच माझ्याकडे पैसे नव्हते आणि इतकी माझ्या मुलाची आबाळ झाली होती, काय सांगू. त्याला सुद्धा व्यवस्थित खायला प्यायला तर नव्हतेच, परंतु जेव्हा तो लहान होता तेव्हा मला व्यवस्थित खायला प्यायला मिळाले नाही, म्हणून मी त्यालाच कुठून दूध पाजणार होते. त्याला पिण्यासाठी सुद्धा दूध येत नव्हते. इतकी माझी अवस्था कठीण होती. बाळपण आहे ना, तर ते इतकं साधं नसतं, खूप कठीण काम असतं. आणि मला एक गोष्ट सांग रमा, तू अगं तुझ्या ह्या स्वाभिमानामुळे तुझ्या बाळाला जर त्रास झाला तर तो त्रास तुला सहन होणार आहे का? अगं तुला हे नाही वाटत का बाळाला चांगला आहार मिळावा, ते बाळ सुदृढ व्हावे? त्यावर तर साई सुद्धा समजावतो. साई म्हणतो की ते पण तुमचा हक्क असताना, ते सर्व तुमच्या हक्काचे आहे, तरी सुद्धा तुम्ही का नाकारतात? तेव्हा आता रमा म्हणते की अहो पण त्या असंच म्हणणार की आपण त्यांचे पैसे बरोबर घेतलेत. साई म्हणतो की त्यांना जे म्हणायचं आहे ते म्हणून द्या. आणि काय होत, तुम्ही चोरी करतात का? चोरी कोण करतं बरं? ती माही करते. ती चोरी करते, तिला काही शरम आहे का? काही वाटते का तिच्या मनाला? नाही ना. बघा माझं प्लीज ऐकून घ्या, आणि जे काही तुम्ही हे सर्व करतात तर त्याला चांगुलपणा नाही तर त्याला वेडेपणा म्हणतात. हे बघा पैसे सुद्धा तुमचेच आहे, बाळ सुद्धा तुमचं आहे आणि अक्षय सुद्धा तुमचेच आहे. तेव्हा आता भूषण दादा सुद्धा समजवतात की तायडे हे पग जास्त विचार करू नको आणि तू हो म्हणून टाक, आम्ही सगळेजण आहोत तुझ्या पाठीशी. तेव्हा आता रमा ह्या तिघांच्याही बोलण्याचा विचार करत असते आणि आता काय निर्णय रमाचा होतो ते आता रमाच ठरवते. त्यानंतर आता इकडे मुकदमांच्या घरामध्ये आपल्याला असं बघायला मिळते, इरावती ही पार्वती आजीच्या रूम मध्ये कॉफी घेऊन येते आणि कॉफी असं म्हणते तर पार्वती तिला नकोय असं म्हणते. तेव्हा इरावती लगेच बेडवर बसते आणि पार्वती आजीच्या समोर बसून विचारते की अगं आई, मला तुझ्याशी एक बोलायचं होतं. तेव्हा आता पार्वती आजी थोडीशी रागानेच म्हणते की आता काय हे नवीन? तर इरावती म्हणते की हे पग, अगं जेव्हा सुरुवातीला मी लहान होते तेव्हा सुद्धा मी तुला हाच प्रश्न कायम विचारायचे, त्यावेळेस मात्र तू उडवाउडवीचे मला उत्तर द्यायची, पण आज सुद्धा मी तुला तोच प्रश्न विचारणार आहे, परंतु यावेळेस मात्र मम्मा मला तुझ्याकडून खरं खरं उत्तर हवं आहे. आणि आता मुद्दाम इरावती विचारते की अगं मॉम, अगं साहिल कुठे आहे? तर साहिल आता नाव घेतल्यानंतर पार्वती आजीला थोडासा धक्का बसतो, परंतु ती स्वतःला सावरते आणि म्हणते की कोण ग साहिल? तेव्हा आता इरावती म्हणते की अगं मॉम, माझा साहिल, अगं माझे ज्याच्यावर प्रेम होते तो साहिल. आणि हे पग आता मी गेले होते आणि मी गेल्यानंतर तो इथे आला होतात का? त्याने माझ्याविषयी विचारपूस केली होती का? मी कुठे आहे, काय करते आणि मी इथून निघून का गेले? माझ्याबद्दल काही त्याने चौकशी केली होती का? काही विचारले होते का? आणि हे सगळं विचारण्यासाठी तो कधी घरी आला होता का? तेव्हा पार्वती आजी मुद्दाम वैतागून म्हणते की हे पग इरावती, मला हेच गोष्ट कळत नाही की तू वारंवार तो प्रश्न का विचारते? अगं गेला तो. तेव्हा आता इरावती म्हणते की अगं मॉम गेला म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं? तर पार्वती आजी आता मुद्दाम खोटं बोलते की तो पळून गेला. तेव्हा इरावतीच्या सर्व काही लक्षात येते की आपली मॉम आपल्याशी कसं किती खोटं वागते म्हणून. इरावती आता मुद्दाम म्हणते की अगं मम्मा, तो असं कसा पळून जाईल बरं? आमचं एकमेकांचं इतकं प्रेम होतं. आता पार्वती आजी म्हणते की अगं आमचं नाही तर तुझं जास्त प्रेम होतं, कारण त्याचं प्रेम फक्त तुझ्या श्रीमंतीवर होते. तेव्हा आता इरावती म्हणते की नाही मम्मा. तर पार्वती आजी म्हणते की नाही अगं, एकाच बाजूने ते प्रेम होतं, एकतर्फी. अगं तेव्हा तर तू तिच्या प्रेमात खूप वेडी झाली होती, तेव्हा तुला काहीच कळत नव्हते की हा जो माणूस आहे तो त्या योग्यतेचा आहे का? आणि शेवटी काय झाले बरं? एकदा सुद्धा त्याने मागे वळून बघितले नाही. इरावतीचे डोळे अगदी भरून येतात. इरावती म्हणते की हेच मला त्याच्याकडून ऐकायचं आहे, एकदा मला त्याला भेटायचं आहे. कुठेतरी तो असेलच, पुण्यात असेल, महाराष्ट्रात असेल आणि नक्की तो जगात कुठेतरी असेल, नाहीतर सोशल मीडियावर तो असेल. त्यावर तर पार्वती आजी म्हणते की अगं तू काय बोलतेस आणि कशासाठी तुला त्याला शोधायचं? मला त्याला जाब विचारायचा आहे की तो माझ्याबरोबर असं का वागला आणि माझ्यापर्यंत पोहोचण्याचा त्याने आतापर्यंत प्रयत्न का केला नसेल, आणि मला सोडून गेल्यानंतर आता तो काय करतो हे मला बघायचं आहे. तेव्हा आता पार्वती आजी मुद्दाम उडवा आणि उडवीचे उत्तर देते, कारण तिने तर साहिलला मारून टाकलेले असते. ती आता इरावतीला मुद्दाम म्हणते की हे पग, अगं त्याने काही केलं नसेल, कुठल्या तरी फालतू मुलीशी लग्न करून तो संसार करत असेल, बाकी त्याच्याकडे होतं तरी काय?
नाहीतर एका चाकरासारखी तो नोकरी करत असेल. आणि हे बघ इरावती, अशी माणसं किडा मुंगीसारखी जन्माला येतात आणि किडा मुंगीसारखंच ते आयुष्य जगतात. ते कधीही श्रीमंत नसतात आणि कधीही त्यांना माणुसकी नसते. त्यामुळे तू त्याचा विषय सोडून दे. आता पार्वती आजीचे हे बोलणे ऐकून आता इरावतीला खूप राग येतो. ती खूप रडत असते. तिला साहिलची खरंच खूप आठवण येते. इरावती आता मुद्दाम एक उत्तर देते की हे बघ मम्मा, अगं तू तेव्हा म्हणत होती ते सुद्धा बरोबर होते आणि आज सुद्धा जे काही म्हणत आहे ते सुद्धा बरोबर आहे. खरंच मीच मूर्ख आहे आणि साहिलच्या बाबतीत मीच फसले. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अगं मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. तर आता इरावतीला माहिती असतं की पार्वतीने साहिलचे काय केलेले आहे, परंतु मुद्दाम तिच्या मनामध्ये काय आहे साहिलबद्दल अजूनपर्यंत ती आपल्याशी किती खरं बोलते सगळं काही विचारण्यासाठी आता मुद्दाम ती हे सर्व विचार आणि मुद्दाम ती पार्वती आजीला सॉरी सुद्धा म्हणते. त्यानंतर आता इकडे अक्षय आपल्या हाताने रमा म्हणजे माहीसाठी दूध वगैरे आणि जे काही ड्रायफ्रुट्स आहे तर ते घेऊन येतो. तेव्हा आता रमाला आवाज देतो म्हणजे माही धावतच येते आणि ते सर्व बघून ती आता अक्षयला विचारते की हे सर्व काय आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं तू असं काय करते, स्वतःची काळजी तू का घेत नाही आणि तुला मी एकदा सांगितलं तरी सुद्धा तू का विचारतेस. चल हे पटकन दूध पिऊन घे आणि हे ड्रायफ्रुट्स खाऊन घे, कारण आता ह्या सगळ्याची तुला खूप गरज आहे. तेव्हा मात्र आता माही तो दुधाचा ग्लास जेव्हा हातात घेते तर तेव्हा तिला समोर तो दुधाचा ग्लास घेतल्यानंतर उलट्या होण्यास सुरुवात होते. तेव्हा आता ती मनात म्हणत असते की हे सर्व रिपोर्ट्स त्या रमाचे आहे आणि हे सर्व मला करावे लागते, परंतु बरं ठीक आहे थोडंसं जर खाल्लंय तर काय फरक पडतो आणि शेवटी करतेच मी हे अक्षयला जे आवडन ते. आणि ती दूध प्यायला घेते आणि अक्षयकडे बघत ती जेव्हा एक घोट दूध पिते तर अक्षयचे लक्ष बाजूला गेल्यानंतर तो ग्लास लगेच ती खाली ठेवते आणि ड्रायफ्रुट्स खाण्यासाठी घेते. तेव्हा आता अक्षय तिला विचारतो की काय ग काय झाले, तू कसला इतका विचार करते, तुला काही टेन्शन वगैरे आहेस का, तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे. तेव्हा आता रमा म्हणते की नाही काही नाही. अक्षय म्हणतो की अगं माझ्याशी बोल, नक्की काय झाले तुला. त्या इरावती आत्याशी प्रत्येक गोष्ट का बोलत असते, माझ्याशी का बोलत नाही, सांग ना नक्की काय. तेव्हा आता रमा म्हणते की अहो तसे काही नाही. तेव्हा आता अक्षय लगेच विचारतो की तुम्ही कुठे गेला होतात आणि एकमेकींना तुम्ही काय बोलत होतात, काय सांगत होता की तिने जर ऐकले नाही तर खेळ खल्लास होईल म्हणून, आणि का कुणाशी बोलत होते, कुणी ऐकले नाही तर कुणाचा खेळ तुम्ही खल्लास करणार आहात. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर माहीला जबर धक्का बसतो. माही आता विचार करते की म्हणजे अक्षयने सर्व काही ऐकले तर. तेव्हा आता तिच्या लक्षात येते की इरावती आणि ते एकमेकींशी जे काही बोलत होत्या ते अक्षयने ऐकलेले आहे. तेव्हा आता अक्षय पुन्हा विचारतो की अगं काय कुणाबद्दल बोलत होतात, कुणाचा खेळ खल्लास तुम्ही करणार होतात. तेव्हा लगेच आता ही माही खोटं बोलते आणि म्हणते की ती माही मला खोटं बोलते आणि मला म्हणते की जर तू माझं काही ऐकलं नाही, तुझे बाळ जर तुम्हाला दिले नाही तर मी मुकादमांना बर्बाद करेल, असे ती मला धमक्या देते. तेव्हा आता हे ऐकून अक्षय म्हणतो की काय काय म्हणतेस, माही तुला धमक्या देतेस. तर माही म्हणते की हो. आणि अक्षय विचारतो की ती तुला अजून त्रास देते का. तेव्हा ही माही आता रमावर आरोप करते आणि म्हणते की हो ती मला अजून त्रास देते. आणि अक्षयला आता इतका राग येतो. अक्षय म्हणतो की आई शपथ थांब, मी आता लगेच पाटील सरांना फोन करतो, इन्स्पेक्टर पाटील यांना. तेव्हा आता लगेच माहीच घाबरते. माही म्हणते की नका तुम्ही असं का करू नका आणि काही गरज नाही पोलिसांना फोन करण्याची. आणि हे बघा अहो माही आपल्या घरामध्ये राहून गेली, तिला घरातील सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल माहिती आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही असं काही करू नका, कारण ती कोणालाही सुद्धा त्रास देऊ शकते. आणि हे बघा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, इरावती आत्याने सगळं काही नीट केलेले आहे. माहीला जे काही सांगायचं होतं ते सगळं काही तिने तिला सांगितले आणि यापुढे मात्र ती माही आपल्याला त्रास नाही देणार. तेव्हा अक्षयला आणखीनच राग येतो. अगं ते इरावती आत्याला कशाला पोलिसांना सांगायचं होतं, ती इरावती प्रत्येक वेळेस मध्ये का येत असते. आता माहीचा सुद्धा खूप राग येतो. तो आता खरंच खूप दात खात म्हणतो की खरंच त्या माहीचा काय संबंध आहे. आता ही माही बरोबर अक्षयला रमावरच भडकून देते. नक्की काय संबंध आहे असे परत अक्षय विचारतो. ही काही उत्तर देत नाही, ती फक्त अक्षयकडे बघत असते, कारण जे काही खोटं बोलत आहे तर ती स्वतः बोलते आणि प्रत्येक आरोप ही माहीवर म्हणजे रमावर करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आता इकडे अभि आणि आनंद हे गच्चीवर असतात. तेव्हा आता आनंद हा अभिला विचारत असतो की इरावती आत्या सहज नसेल आली, काहीतरी तिचा उद्देश असेल, त्यामुळेच ती येथे हेतू साध्य करण्यासाठी आली असेल. नक्कीच काहीतरी इंटेन्शन असणार आहे, परंतु नक्की काय आहे ते नाही कळत. आता ते दोघे खूप विचार करतात, परंतु ती का आली असेल हे त्यांच्या लक्षात येत नाही. तेव्हा अभि सुद्धा विचार करून म्हणतो की आजी काका
काकू आणि जी काही मोठी आई आहे अक्षय, रमा आणि इरावती, अरे तू तिला आत्या म्हणते, आपली आत्या आहे, तू तिला इरावती का म्हणतोस? त्यावर आता आनंद म्हणतो की अरे गपरे, तिला आत्या वगैरे काही असं म्हणावं, इतकी मोठी नाही ती माझ्यापेक्षा, त्यामुळे मी तिला आत्या नाही म्हणू शकत आणि मला तिला आत्या म्हणण्यासाठी खरंच खूप ऑड वाटते. तेव्हा अभिला हसू येते. अभि हसतो आणि बरं ठीक आहे असे म्हणून तो म्हणतो की ऍक्च्युली तू आता जे काही बोलतो ना ते तर खरंच आहे, नक्की काय असेल ही सगळी बॅक स्टोरी? तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे आजीने आपल्याला सांगितले होते ना, तर अभि म्हणतो की हो आजीने सांगितले होते ते. आता अभि म्हणतो की अरे मग झाले तर मग कशाला इतका विचार करायचा बरं जास्त. तेव्हा आनंद मात्र अभिकडे रागाने बघत असतो, तर अभि त्याच्याकडे एकदा बघतो आणि परत म्हणतो की तरी सुद्धा मला काय वाटतं. तर आनंद विचारतो की काय वाटतं, सांग बरं तुला नक्की काय वाटतंय, बोल लवकर, अरे काहीतरी तुला वाटतं ना मग बोल ना लवकर. अभि म्हणतो की अरे रूम मध्ये जाऊन आपण काहीतरी आणखीन माहिती काढायला हवी. तेव्हा आनंद म्हणतो की अरे मग का थांबलो आपण, चल उठ लगेच रूम मध्ये जाऊयात. तेव्हा अभि फक्त मान डोलावतो, तर अभि आनंद त्याच्या हाताला धरतो. अरे अरे मोठ्या, तू असा फक्त मुंडी हलू नकोस, चल लगेच उठ. आणि तो त्याच्या हाताला धरून शेवटी त्याला रूम मध्ये घेऊन जातो. अभि म्हणतो की अरे जरा हळूच, काय हे सर्व इतकी घाई. आनंद ऐकायलाच तयार नसतो. आनंद कसा बसा त्याला रूम मध्ये घेऊनच जातो. आणि तेवढ्यात अक्षय आता त्याच्या रूम मध्ये येत असतो आणि माहीचा फोन तिथे समोर टेबलवर असतो. माहीच्या फोनवर आता जो रमा नावाने रमाचा मोबाईल सेव्ह केलेला आहे नंबर, तर रमाचा फोन त्यावेळेस येत असतो आणि अक्षय समोरून येत आहे आणि तो फोन वाजतो. हे बघून अक्षय तो फोन घेण्यासाठी येतोय. तेव्हा मात्र आता तो म्हणजे माहीला इकडे तिकडे बघतो, माही कुठेही नसते, म्हणून तो फोन घेण्यासाठी जातो. परंतु त्याच्या अगोदर लगेच माही तो फोन उचलते आणि लगेच कट करते. तेव्हा अक्षय संशयाने तिच्याकडे बघत असतो आणि परत तो विचारतो की काय ग, तू फोन कट का केला? तेव्हा आता माही म्हणते की नाही, ती उडवाउडवीची उत्तर आता शेवटी अक्षयला देत असते आणि मुद्दाम ती खोटं उत्तर म्हणते की अहो काही नाही, कारण अगदी ही माणसं आहे ना दिवसभर वेडी करतात, हे घ्या ते घ्या, प्रत्येक गोष्टी विकत घेण्यासाठी आग्रह करत असतात आणि दुसरं तरी त्यांना काय काम असतं. असं उत्तर दिल्यानंतर अक्षय तेथून निघून जातो. तो थोडासा हसतो, तर लगेच माहीच्या जीवात जीव येतो. माही लगेच आता अक्षय बाहेर गेला की नाही हे डोकावून बघते. त्यानंतर मात्र इकडे आनंद आणि अभि चोर पावलांनी इरावतीच्या आत्यामध्ये रूम मध्ये नक्की काहीतरी सापडते का हे शोधण्यासाठी आता घुसतात. दरवाजा उघडून दोघे आता रूम मध्ये काही सापडते की नाही म्हणून शोधत असतात. तर अभि कपाटामध्ये जातो आणि कपाट तो आता उचकत असतो. तेव्हा आता आनंद हा तिथे ड्रेसिंग टेबल जवळ जातो आणि त्या टेबलवर त्याला खूप काही क्रीम्स दिसतात. तेव्हा तो अभिला आवाज देतो की अभि अरे जरा इकडे ये. तेव्हा अभि त्याच्याजवळ येतो आणि आता आनंद त्याला म्हणतो की अरे बघ ना किती क्रीम्स आहे आत्याकडे, अरे जानूकडे सुद्धा इतक्या क्रीम्स नाही, इतक्या हे इरावतीकडे आहे. तेव्हा अभिला मात्र हसायला येते. आनंद म्हणतो की बघ ना अरे याच्यावर काय लिहिलेले आहे, म्हणून त्या क्रीम्सवर एक जे काही नाव आहे हैलू हैलू असं ते दोघं वाचत असतात. आणि जेव्हा ते स्क्रीनवर ते ऍसिड आहे हे वाचतात तेव्हा आता लगेच अभि म्हणतो की अरे इतके सगळे ऍसिड इथे का आहेत. आणि इरावती आता त्या दोघांच्या मागून येते आणि त्या दोघांचं नक्की काय सुरू आहे ते आता ती बघत असते. आनंद म्हणतो की अरे हे बघ ना, अरे ड्रेसिंग टेबल कमीपेक्षा ही तर एखादी केमिस्ट्रीची लॅब वाटते, एवढे ऍसिड. तेव्हा लगेच आता इरावती जोराने खाकरते. आता ती आली आहे हे कळल्यानंतर आनंद आणि अभि दोघे इतके घाबरतात. त्यांच्या हातामध्ये ज्या क्रीम्स असतात तर त्या लगेच अगदी थरथर कापून खाली पडतात. इरावती आता म्हणते की काय हे, आपण एकत्र कुटुंब आहोत, फॅमिली आहोत, जरीही आपण एकत्र असलो हे सगळं मला मान्य आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही असं चोरासारखे माझ्या रूम मध्ये घुसून ड्रेसिंग टेबलवर जे काही सामान मी ठेवलेले आहे तर ते सामान तुम्ही उचकतात. आणि हे सर्व बघून मला खरंच वाईट वाटलं, कारण हे करणं चांगलं नाही, हे चांगले संस्काराचे लक्षण नाही, त्याला चांगले संस्कार नाही म्हणत. तेव्हा आता अभि आणि आनंद नक्की आता इरावती आत्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करत असतात. पूर्ण त्यांचा थरकाप होत असतो. तरी सुद्धा आनंद विचारतो की अगं इरावती आत्या, इतके सगळे ऍसिड तू कशाला वापरतेस, टेबलवर का ठेवलेस तू, ते पण ड्रेसिंग टेबलवर. त्यावर आता इरावती आत्या म्हणते की हे बघा भयानक ऍसिड नाही, ते नॉर्मल आहेत, त्याला स्किन प्रोडक्ट्स असे म्हणतात. अरे माइल्ड ऍसिड आहे, ते स्किनवर अप्लाय करतात चांगली स्किन होण्यासाठी. तेव्हा आता अभि म्हणतो की काय ऍसिड. इरावती आत्या विचारते की तुम्ही नाही का वापरत. तेव्हा दोघे आता हसतात आणि आनंद म्हणतो की आंघोळ झाली, पावडर लावली, समोरून असा तेलाचा हात वगैरे फिरवला की झाले.
तर की हो माझं सुद्धा असंच आहे. तेव्हा लगेच आता इरावती आत्या म्हणते की हो म्हणूनच तुमची स्किन खूप घाणेरडी आहे. तर आता एक क्रीमची बॉटल घेते आणि ती अभिला देते आणि अभिच्या चेहऱ्यावर थोडंसं लावते आणि म्हणते की कसं वाटलं, भाजले वगैरे का. तेव्हा आता अभि म्हणतो की नाही थोडंसं गार वाटले. तेव्हा आता लगेच इरावती आत्या समजावते की घे आणि हे बघ छोटे छोटे जे काही पिंपल्स असतात ना त्यावर हे लावायचं असतं. म्हणजे आता याने जे छोटे छोटे पिंपल्स येतात तर ते डाग वगैरे पडत नाही आणि ते येत नाही, त्यामुळे हे अगदी चांगलं आहे, चांगली स्किन याने होते. तर आता आनंद लगेच म्हणतो की हो घे ना आता लावायला. तेव्हा आता इरावती आत्या म्हणते की आत्ता नाही लावायचं, रात्री झोपताना ती लावायची असते, आत्ता नाही, आत्ता काही पण करू नका. आणि जे काही मॉइश्चरायझर आहे तर ते सुद्धा देते. हे बघा ही सकाळी पहिल्यांदा फेस वॉशने चेहरा धुवून घ्यायचा, तर आता सनस्क्रीन सुद्धा क्रीम लावायची आणि नंतर ही सर्व क्रीम आहे तर ते लावायच्या. आणि हे बघ तुझ्या बायकोला जर काही हवं असेल तर सांग मला नक्की, मी नक्की तिला देईल, मी तिला नक्की आणून देईल. तेव्हा आता मी असं म्हणून लगेच जेव्हा ती म्हणते तर अभि आणि आनंद हसतात. आणि तेव्हा अभि म्हणतो की हे बघ बाय द वे हे सामान खरंच खूप वेगळे दिसले म्हणून आम्ही आलो होतो. आणि आता आनंद त्या जे काही स्क्रीम आहे तर तो जान्हवीकडे घेऊन जातो. तर इरावती जाताना म्हणते की हे बघ अगोदर सनस्क्रीन, अगोदर काय करायचं फेस वॉश आणि जे काही आहे ते सर्व आता सांगत असते. आणि ते दोघे बाहेर गेल्यानंतर म्हणते की खरंच काय बावट आहे लोक. मम्मा म्हणाली खरंच ऍक्च्युली ते तर योग्यच होतं. आणि हे बघा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला हे ऍसिडचा उपयोग नाही, तर आता मात्र तुमच्या मनाच्या पर्यंत जे काही तुमच्या मनाचंही वागणं आहे आणि त्या वागण्यात जे काही बदल होतील तेव्हा सर्व काही जळून खाक होईल. सहज असे तुम्ही जळून जातान. त्यानंतर माही ही थोडीशी घराच्या बाहेर येते आणि रमाला फोन करते आणि रमाला विचारते की काय हॅलो काय विचार केला रमा तू. तेव्हा रमा लगेच आता तयार होते कारण साई, भूषण दादा आणि माई यांनी बरोबर प्लॅन करून रमाला म्हणजे समजावलेले असते आणि बरोबर आता माहीला आणि इरावती आत्याला फसवण्यासाठी त्यांनी हा प्लॅन केलेला असतो. तर लगेच रमा आता फोन घेते आणि लगेच तयार आहे असं म्हणते. रमा म्हणते की मी तुला माझं बाळ देईल, परंतु त्या अगोदर माझ्या काही अटी आहेत आणि त्यात म्हणजे पहिली अट की माझ्या प्रेग्नेन्सीचा सर्व काही खर्च तू करशील. दुसरी अट अशी असेल की जेव्हा जेव्हा मी डॉक्टरांकडे जाईल तर तेव्हा माझा जो काही नवरा आहे तर तो माझ्या कायम सोबत असेल. आणि तिसरी अट म्हणजे माझ्या राहण्याचा माझा सगळा काही खर्च तू करशील, माझी राहण्याची खाण्याची सगळी काही सोय झाली पाहिजे. तेव्हा आता हे ऐकून जरा माहीला धक्का बसतो. माही म्हणते की काय बोलतेस तू. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ तू काळजी करू नको, मी त्यांना काही खरं नाही सांगणार, त्यांना आता कायम आपोआप कळेल जे काही सत्य आहे तर ते काही दिवसांनी आपोआप त्यांना समोर येईलच आणि सर्व काही कळेल. आणि हे बघ ते फक्त तुझ्यासोबत जे यायचं तर ते माझ्यासोबत येतील. आणि यानंतर आता माझी चौथी अट अशी आहे की जे काही रमा आणि अक्षय नावाचं मंगळसूत्र आहे तर ते माझं मंगळसूत्र मला परत हवं आहे. तेव्हा आता लगेच माही म्हणते की हो दिले, आणि चांगल्या ठिकाणी राहायचं म्हणजे नक्की तू कुठे राहणार आहे असे विचारते. तर आता लगेच रमा म्हणते की मुकादमांच्या गेस्ट हाऊस मध्ये. तेव्हा आता माही स्पष्ट म्हणते की नाही हे मी नाही करू शकत, जर अक्षयने तुला इथे बघितलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा आता रमा सुद्धा घाबरत नाही, ती म्हणते की ते सगळं काही असेल ते तू सांभाळायचं, परंतु मी राहणार म्हणजे राहणार कुठे तर तेथेच राहणार मुकदमांच्या गेट हाऊस मध्ये. आणि आता रमा फोन कट करते परंतु माहीच्या कानाला फोनच असतो आणि तेवढ्यात अक्षय तिच्या मागून येतो. तिच्या खांद्यावर हात ठेवून रमासे तो करतो. तेव्हा आता माही घाबरते. माही परत म्हणते की काय. तेव्हा अक्षय विचारते की अगं माझा फोन कुठे आहे, तो फोनच कुठे आहे तो सापडेना, जरा तुझा फोन दे बरं, माझा फोन कुठे आहे, मी माझ्या फोनवर जरा फोन लावतो म्हणजे नक्की फोन कुठे वाजतो आहे ते मला कळेल. म्हणून तो माहीच्या हातातील फोन घेतो. तेव्हा आता अक्षय जेव्हा तो फोन बघतो तर त्यावर इयनो असं नाव असतं. तेव्हा अक्षय तिला विचारतो हा कुठला नंबर आहे. तेव्हा आता माही मुद्दाम खोटं बोलते की हा साईचा नंबर आहे, म्हणून मी तसं नावाने तो सेव्ह केलेला आहे कारण त्यांचा कुणाचाच फोन मला यायला नकोय. त्यावर आता अक्षय विचार करून माहीला विचारतो की एक मिनिट, तू साईचा नंबर यनो असे नावाने का सेव्ह केला. अगं त्याने तर तुला इतकी मदत केली, तुझा जीव वाचवला, येथे आणून सोडले. तेव्हा आता लगेच माही म्हणते की अहो पण नंतर तो माहीच्या बाजूने उभा राहिलास. आता बरोबर
तो बरोबर घरामध्ये घेऊन आला आणि तो मला धमकी देतोय म्हणून मी तसा नंबर सेव्ह केला। तेव्हा आता अक्षयला राग येतो। अक्षय विचारतो की काय तो साई सुद्धा तुला धमक्या देतोस का? आणि त्या साईला मी नाही सोडणार, तो तुला धमकावतो, तुला त्रास देतो ना, मी त्याला नाही सोडणार। तेव्हा आता माही म्हणते की असे नका करू, जाऊन द्या, आता सगळं काही संपलं, माही प्रकरण आपल्यासाठी संपलेलं आहे, त्यामुळे तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे। आता बरोबर ती अक्षयला या सगळ्यात पडू नको असं सांगत असते। आता फक्त तुम्ही आणि मी, आपण दोघेच। तेव्हा तरी सुद्धा अक्षय ऐकायला तयार नसतो। तो शेवटी आता साईच्या घरी येतो। तेव्हा माही त्याच्या मागे धावत येते आणि म्हणते की अहो मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही कशाला त्यांच्या नादी लागतात, आता त्यांचा आणि आपला संबंध संपला। तेव्हा आता ते दरवाज्यातच असतात। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, हा साई तुला त्रास देतो, धमक्या देतो आणि मी शांत बसेल असं तुला वाटलं का? आज जो काही सोक्षमोक्ष असेल तो होईलच। जोरजोराने अक्षय आता दरवाजा वाजवतो। तेव्हा आता माई म्हणतात की अरे थांबा थांबा, एकतर दरवाजा उघडून द्या। तर माई दरवाजा उघडते तर अक्षय आणि रागाने आता आतमध्ये येतो। माही त्याच्या सोबतच असते। तेव्हा आता अक्षय रागाने विचारतो की साई कुठे आहे? तर आता माई विचारते की काय साई जवळ काय काम आहे? तेव्हा आता अक्षय खूप रागात असतो। अक्षय रागाने विचारतो की साई कुठे आहे? तो माझ्या बायकोला फोन करून त्रास देतो। तेव्हा आता माई तोंडाला हात लावतात, हसतात आणि म्हणतात की बाप्पा, ही तुझी बायको आहे का? अहो मला तर असं वाटलं होतं की ती दुसरी आहे ना, तीच तुमची बायको आहे। अक्षय रागाने म्हणतो की अहो तुम्ही आता तर साईचीच भाषा बोलतात, सगळं काही खूप तुमचं चुकतंय आणि चुकीचं वागतात। मला एक गोष्ट सांगा, साई कुठे आहे? म्हणून तो आता आतमध्ये आहे का म्हणून जोरात आवाज येतो, मोठ्याने ओरडत। तेव्हा आता माई म्हणतात की ओ अक्षयराव, माझा पोट्टा असा तुमच्यासारखा रिकाम टेकडा नाही बसलेला, तुम्ही तुमच्या घरचे मोठे असताल, इथे येऊन मात्र माझ्या पोट्ट्याला वाटेल तसं नाही बोलायचं, एकदा मी तुम्हाला सांगून ठेवते। आणि काय त्याची चूक झाली? तुमच्या बायकोला म्हणजे तुमच्या खऱ्या रमाला त्याने जीव वाचवला, हीच त्याची चूक झाली का? आणि माहीकडे बोट दाखवत म्हणते की ही तुम्हाला खरी रमा आहे असे वाटते ना, असा तुमचा विश्वास आहे ना? आणि तसेच माझ्या पोट्ट्याची सुद्धा गैरसमज झाला होता, त्याला असं वाटलं होतं की हीच खरी रमा आहे म्हणून तो तिला घेऊन तुमच्या घरी आला होता रमा म्हणून। आणि जेव्हा त्याला कळलं की जी तुमची खरी रमा आहे आणि त्याच्याकडून ती ओळखण्यात खूप मोठी चूक झाली, ते सांगण्यासाठी जेव्हा तो तुमच्या घरी येत होता तर तेव्हा तुम्ही त्याच्याशी कसं वागलात। आणि हे बघा, माझा पोट्टा एक चांगला माणूस आहे आणि तो चांगल्या लोकांची साथ देत असतो, तो एक चांगला माणूस आहे म्हणून तो कायम सत्याची साथ देतो। तेव्हा आता हे सर्व ऐकून अक्षय म्हणतो की हे बघा, तो कुणाला साथ देतो, कुणाच्या बाजूने आहे याचे मला काही घेणे देणे नाही। मी तुम्हाला शेवटचं सांगतो की जे काही आहे म्हणजे माझ्या बायकोला त्याने फोन करून त्रास द्यायचा नाही आणि जर तिला इथून पुढे त्याने धमकावलं तर मी पोलीस कंप्लेंट त्याच्या विरुद्ध करेल। तेव्हा आता माही भामट्यासारखं सर्व काही ऐकून घेत असते। तर अक्षयचं हे सर्व ऐकल्यानंतर माही तोंडाला हात लावते आणि म्हणते की बाप्पा, तुम्ही आणि पोलीस कंप्लेंट करणार? आणि खरंच चांगल्याची दुनिया नाही राहिली। आणि जरी माझ्या पोट्ट्याने इला फोन केला आणि जरी केला असेल तरी सुद्धा हेच सांगण्यासाठी फोन केला असेल की ए बाई, तू ही जे नाटकं करते ना ते बंद कर आणि तू तुझ्या मार्गाने जा म्हणून हेच सांगण्यासाठी केला असेल। कारण ही जे काही नाटकं करते आणि खोटं वागते ना, तर ते तिलाच माहिती आहे। आणि अगं बाई, तुझं खरंच नाटक बंद कर, ती रमा आहे ना, ती कष्टाचं जीवन जगते आणि खरंच ती खूप तळमळते आणि तीच खरी आहे। तेव्हा आता माही चक्कर आल्याचं नाटक करते आणि लगेच अक्षय तिला धरतो। आणि तेव्हा आता अक्षय तिला विचारतो की रमा काय होतं? तर माही खोटं बोलते। माही म्हणते की मला गरगरते। तर माई म्हणतात की अहो ही नाटक करते, एक नंबरची बनेल पोरगी आहे। तर अक्षयला खूप माईंचा राग येतो, तो रागानेच माईंना म्हणतो की बास करा, तुमचं तोंड एकदाचं बंद ठेवा। तेव्हा आता माही लगेच म्हणते की तुम्हाला हे सर्व नाही कळत का? मी तुम्हाला किती वेळेस सांगितले की यांच्याशी बोलून काही उपयोग नाही म्हणून, आणि त्यांना जर माहीला तुमच्या घरी पाठवायचं असेल तर ते हे सर्व करणारच, बोलणारच। आणि तुम्हाला जर तिच्याशी लग्न करायचं असेल तर तुम्ही करू शकतात, मी जाते निघून। तेव्हा आता अक्षय हा माहीला म्हणतो तुला काय होतं अचानक, तू का असं वागतेस? तेव्हा आता माही जोरात ओरडते की किती वेळेस मी तुम्हाला सांगू की मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय। तेव्हा आता माही पुन्हा म्हणतात की अहो अक्षयराव, माझ्यावर विश्वास ठेवा, माझं ऐका, ही जे काही करते ना ते अगदी नाटक करते। तेव्हा आता अक्षयला इतका राग येतो, अक्षय म्हणतो की बाद झालं, मी तुम्हाला शेवटचं सांगतो, तुम्हाला सुद्धा आणि त्या साईला सुद्धा माझ्या बायकोला पुन्हा त्रास द्यायचा नाही, नाहीतर मी असेल आणि तो असेल। म्हणून तो आता तिथून माहीला जायला म्हणजे घेऊन निघतो। तर माई म्हणते की एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का, कारण मला हिचा राग नाही येत, मला राग येतो तर तो तुमचा येतो आणि क्यू सुद्धा येते तर तुमची येते। पहिल्यांदाच मी असा माणूस बघते की जो स्वतःच्या बायकोला ओळखू शकत नाही, आणि कसला हा नवरा। तेव्हा अक्षयला आणखीनच राग येत असतो। तर माही अक्षयला धरते आणि म्हणते की अहो तुम्ही कशाला त्यांच्या नादी लागतात, चला इथून।
म्हणतो की चल चल आणि बघितलंस का तुमच्यामुळे किती त्रास होतो ते, म्हणून माही बरोबर अक्षयला तेथून घेऊन जाते. तेव्हा माईंना आता खूप राग येतो आणि माई विचारात पडतात. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जेव्हा सगळेजण घरी येतात म्हणजे रमा, भूषण दादा आणि साई, माई सर्व काही घडलेला प्रकार त्यांना सांगत असते आणि म्हणते की जो स्वतःच्या बायकोला ओळखत नाही तो कसला नवरा असलं ती अक्षय बद्दल आता रमाला सांगत असते. तेव्हा आता लगेच भूषण दादा म्हणतात की त्या बंट्याला असे वाटत असेल की माहीच प्रेग्नेंट आहे म्हणून. तर माई म्हणतात की आता यापुढे आपण काय करायचं. तेव्हा आता रमा ही सर्व ऐकून घेते आणि म्हणते की जे काही करायचं आहे तर यापुढे ते सर्व मी करणार. तेव्हा आता साई विचारते की म्हणजे काय करणार आहे तुम्ही. तेव्हा लगेच आता रमा ही माहीला फोन करते आणि मी मुकादमांच्या घरी येते असं म्हणते. तू गेस्ट रूम तयारच ठेव आणि माझ्या राहण्याची चांगली सोय तू करून ठेव आणि जर तेथे राहण्याची व्यवस्थित सोय नसेल तर सरळ मी घरामध्ये निघून येईल. तेव्हा आता हे सर्व ऐकून माहीला तर धक्काच बसतो. तर आता माही लगेच अक्षयला घाईने ऑफिसमध्ये काढून देते. नीट जा, व्यवस्थित जा असं म्हणत असते आणि अक्षय गेल्यानंतर आता ती विचार करते की आज रमा येणार आहे, ज्या काही तिच्या अटी आहे तर त्या मान्य करून मी काही चूक तर नाही ना केली असा ती विचार करते. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होते, काय काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.